नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्तीचा वेळ न घेता आजच्या आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करूया. चला तर पाहूया आजची आनंददायक ब्रेकिंग न्यूज. आजची महत्वाची बातमी आहे तर मोठी खुश खबर, आताच्या घडीची सर्वात मोठी गुड ब्रेकिंग न्यूज. या कर्मचाऱ्यांसाठी GR शासन निर्णय निर्गमित. या संदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी गुड ब्रेकिंग न्यूज जाणून घ्या सविस्तर. गुड न्यूज या संदर्भात शासनाकडून शासन निर्णय निर्गमित. कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे? शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे? या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्या. चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, पेशा व नॉन पेशा क्षेत्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे किंवा शिक्षकांचे मानधन अदा करण्यासाठी अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत कंत्राटी शिक्षकांच्या मानधनाचा खर्च 22/02/0173-10 या लेखा शीर्षकाअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागवण्यात येतो. राज्यातील पेशा व नॉन पेशा क्षेत्रातील एकूण कार्यरत 3500 कंत्राटी शिक्षकांच्या मानधनाचा खर्च अदा करण्याकरिता सन 2025-26 मधील लेखा शीर्षक क्रमांक 22/0/1173-10 कंत्राटी या अंतर्गत मूळ अर्थसंकल्पित रक्कम 7,50,00,000 इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. तथापि पेशा व नॉन पेशा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांना मानधन देण्यासाठी ₹54,05,00,000 इतका अतिरिक्त तरतुदीची आवश्यकता असल्याने सन 2025-26 या आर्थिक वर्षात लेखा शीर्षकाच्या क्रमांक अंतर्गत 22/02/0048-31, 22/0378-31, 22/0182-31 मधून ₹26,88,90,000 इतका निधी लेखा शीर्ष अंतर्गत 22/0173-10 कंत्राटी सेवा या उद्दिष्टामध्ये पुनर्नियोजनाचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. पेशा व नॉन पेशा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांची थकीत मानधन देण्यासाठी उर्वरित ₹27,16,84,000 इतका निधी, 54,05,84,000 आणि 26,88,90,000 आवश्यक असून सन 2025 च्या हिवाळी अधिवेशनात लेखा शीर्ष 22/0173-173/10 या उद्दिष्टाखाली डिसेंबर 25 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेला निधी 27,26,94,000 इतक्या निधीपैकी 24,45,24,600 इतका निधी वित्त विभागाच्या सहमतीने आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना मंजूर करण्यास आणि वितरण करण्यास शासन मान्यता या शासन निर्णयाच्या अन्वये देण्यात येत आहे. उपरोक्त वितरित करण्यात
येत असल्याने निधी संबंधित वितरित करण्याची दक्षता नियंत्रक अधिकारी तथा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे यांनी घ्यावी. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.